श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हिंदू युवा सेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर महानगरपालिकेच्या पथकाने जेल रोडवरील अतिक्रमणे हटवली। भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे व पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात। महापालिका व एबी फाउंडेशन संचलित स्वर्गीय इमलादेवी अग्रवाल धर्मदाय रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। भारतीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय किसान सभा धुळे नंदुरबार कमिटीच्या वतीने शिवतीर्थ चौकात करण्यात आले जेल भरो आंदोलन। जागतिक आदिवासी दिन व क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती धुळे जिल्हा ठाकूर जमातीच्या वतीने उत्साहात साजरी। शिक्षक कॉलनीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून धाडसी चोरी। आणि आंबोडे येथील पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे करण्यात आले वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोरील जागेवर राजकीय पक्ष व संघटनांनी थाटलेल्या कार्यालयाविरोधात हिंदू युवा सेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर महापालिकेच्या पथकाने जेल रोडवरील अतिक्रमण हटवण्यास धडक कारवाई सुरू केली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पोलिसांनी भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। धुळे शहरातील जेल रोडवरील क्युबाइन क्लब समोरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदू युवा सेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर महापालिकेच्या पथकाने जेल रोडवरील अतिक्रमणे हटवण्यास धडक कारवाई सुरू केली आहे। यामुळे परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी प्रशासनाने भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे यांना ताब्यात घेतले। भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे यांनी शहरातील नागरी समस्यांवरून सत्ताधारी भाजप आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या विरोधात आंदोलनाचे पाऊल उचलले होते। यासाठी त्यांनी क्युमाइन क्लब समोरील जागा निवडली होती। मात्र आंदोलनस्थळी विना परवानगी पक्के शेड बांधण्यात आल्याचा आरोप करत भाजपने हिंदू युवा सेनेच्या बॅनर खाली जेल रोडवर प्रति आंदोलन छेडले। लोंढे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर सातत्याने केलेल्या टीकेमुळे आणि रविवारपासून उपोषणाचे अस्त्र उपसल्यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आमने-सामने आले होते। हिंदू युवा सेनेच्या आंदोलनामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील चौकातील मनपाचे 4 मार्केट तोडण्यात आले असून तेथे नवीन मार्केट उभारण्यात येणार आहे। त्यामुळे पाचकंदील मार्केटमधील भाजीपाला, फळ विक्रेते, कापड व्यापारी आदींना तात्पुरत्या स्वरूपात जेल रोडवर पत्री शेड टाकून दुकाने गोडाऊन उभारण्याची परवानगी मनपा प्रशासनाने दिली आहे। ही दुकाने फक्त पाचकंदील मार्केटचे काम होत नाही तोपर्यंतच असल्याचे स्पष्टीकरण मनपा प्रशासनाने दिले होते। मात्र त्याच पत्री दुकानांच्या आजूबाजूला काही संघटनांनी सुद्धा पत्री शेड उभारून कार्यालय थाटल्याने वाद निर्माण झाला होता। त्यामुळे सोमवारी मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई करीत जेल रोडवरील विविध अतिक्रमित शेड हटवले। आंदोलन करणाऱ्या भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीस बळाचा वापर करीत ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर संविधान सेनेचे पत्री शेडी जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले। यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। महानगरपालिका आणि जिल्हा पोलीस प्रशासन ही पूर्णतः भाजपचा ऐकून मनमानी कारभार करून एकदम जातीवाद पद्धतीने वागलेले आहे। आमरण उपोषण सुरू असताना आबा अमृतसागर यांचं आम्ही त्या ठिकाणी बसलेलो असताना जबरदस्तीने ताकदीचा बळाचा वापर करून तिथून आम्हाला उचलण्यात आलं। उचलत असताना शिवाजी महाराजांची मोडतोड सुद्धा CTPI साहेबांच्या हस्ते झालेली आहे। त्यांचाच हात लागला होता। मी त्यांना नम्र विनंती करतो की तुम्ही कायद्याचे पालन करणारे रक्षक आहात आणि ज्यांनी कायदा मोडून भर रस्त्यामध्ये तिथं मंडप थाटला होता त्यांना काढण्याच्या ऐवजी भाजप प्रशासनाचं ऐकून रात्रंरात्र ही कारवाई आमच्यावर करण्यात आली आणि आम्ही नियमानुसार निवेदनं देऊन आमरण उपोषणाला बसलो होतो आणि आमच्या मागण्या होत्या की तेथील सगळं जे काय आहे ते आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आम्ही इथून निघणार आहोत। पण पोलीस प्रशासनाने अत्यंत बळाचा वापर केला, दादागिरी केली आमच्यावर आणि आमच्यावर महिला भगिनींसहित आम्हाला इथं उचलून आणलेलं आहे। आणि जे आमचं आंदोलन स्थळ होतं संविधान जागर आंदोलनाचं त्याची मोडतोड केलेली आहे। याचा आम्ही न्याय मागणार आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, पालिका आयुक्तांना याचा जाब विचारावा उत्तर द्यावं लागेल। यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आम्ही कोर्टाच्या मार्फत न्यायालयात धाव घेऊ आणि मानवाधिकार आयोगाकडे जाऊ आणि यांच्यावर ही कारवाई करायला लावू। धुळे महापालिका व एबी फाउंडेशन संचलित स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल धर्मदाय रुग्णालयाचे रविवारी सायंकाळी राज्याचे पणन व राष्ट्रप्रचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। धुळे महानगरपालिका व एबी फाउंडेशन संचलित स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल या अत्याधुनिक धर्मदाय रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। शहर विकासाला वेग देताना चांगली आरोग्य सेवा मिळणे महत्त्वाचे असते। त्या अनुषंगाने आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून लोकार्पण होत असलेल्या रुग्णालयासह
आणखी 4 रुग्णालयांचे काम जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती आमदार रावल यांनी दिली. रुग्णालयात मेंदू विकार, अस्थिरोग, स्त्रीरोग, किडनी आदी आजारांवर उपचार होतील. एबी फाउंडेशनने रुग्णालयाचे पालकत्व स्वीकारले असून ते उत्तम संचालन करतील असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बदाने, भाजपचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलाने, भाजप बेटी बचाव बेटी पढावच्या प्रदेश सहसंयोजिका अल्फा अग्रवाल, भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार, प्रतोद भगवान गवळी, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, उपसभापती शोभा बिल, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, उद्योजक विनोद मित्तल, ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत, रवींद्र पाठक, विजय पाचापूरकर, विनायक शिंदे, डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री आयराव, कल्पना माले, प्रतिभा चौधरी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुवर्ण पाटील, भिकन वराडे, भाजप महानगर जिल्हा सरचिटणीस शशी मोगलाईकर, ओमप्रकाश खंडेलवाल, पवन जाजू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. धुळे शहराच्या माजी नगरसेविका व महिलांच्या रुग्णांच्या सेवा करणाऱ्या कैलासवासी स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल यांच्या नावाने धुळे महानगरपालिका आणि DPDCच्या संयुक्त विद्यमानाने एक हॉस्पिटलचं लोकार्पण आज होतोय. हे हॉस्पिटल केवळ त्याचं लोकार्पण नाही तर त्याचं पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी हे एबी फाउंडेशन नावाच्या संस्थेला आम्ही देतोय आणि या माध्यमातून अतिआधुनिक असणारं हे हॉस्पिटल आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये मागास असलेल्या आमच्या जिल्ह्याच्या याच्या व्यवस्थेमध्ये आरोग्य सेवेचं एक मोठं वरदान ठरणार आहे. विविध त्याची फॅकल्टी आणि स्पेशालिटी त्याच्यामध्ये रुग्णालयाचं आम्ही डेव्हलप करतोय. सुरुवातीला एक अतिआधुनिक मॅटर्निटी होम आणि एक 24/7 इंजरी संदर्भातलं हॉस्पिटलचं इथे काम सुरू होतं. एक 500 मीटरवर मुंबई आग्राचा नॅशनल हायवे आणि हायवेवर ॲक्सिडेंट होत असताना जवळचं रुग्णालय कोणतं असं मनामध्ये प्रश्न येत असतो आणि म्हणून धुळे महानगरपालिकेच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असं एक सुंदर अतिआधुनिक रुग्णालय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण आज झालेलं आहे. हे एक आहे. याच्यानंतर असे अजून 4 टोटल 5 हे हॉस्पिटल आम्ही तयार करण्याचा आम्ही विचार केला आहे. धुळे जिल्ह्याचे सर्व आमदार, खासदार, आमचे माजी संरक्षण मंत्री या सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. पण या रुग्णालयासाठी धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांचा मोठा पाठपुरावा होता आणि त्यांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतल्यामुळे अत्यंत क्वालिटीचं दर्जेदार असं एक काम झालंय. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विमलादेवी अग्रवाल यांच्या कार्याला साजेल असं हे सगळं काम होतंय म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय ट्रेड युनियन C2 व अखिल भारतीय किसान सभा धुळे नंदुरबार कमिटीच्या वतीने धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात तसेच क्युमाइन क्लब येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शन करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. भारतीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय किसान सभा धुळे नंदुरबार कमिटीच्या वतीने सोमवारी धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात जोरदार निदर्शने करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. राज्यातील कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित महत्वपूर्ण मागण्यांसाठी धुळे शहरात सोमवारी भारतीय ट्रेड युनियन C2 तसेच किसान सभेच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. यात शेतीमालाला हमीभाव द्यावा, वन जमिनीच्या वाढीव क्षेत्रासह स्वतंत्र सातबारा तयार करावा, सर्व अपात्र वन दावे पात्र करावे, गायरान, देवस्थान, इनामी जमिनीसह सरकारी जमिनीवरील सर्व निवासी व शेतीची अतिक्रमणे नियमित करावीत, किमान आधारभूत किंमत भात खरेदी योजनेच्या सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षातील बोनस रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, स्मार्ट मीटर बंद करावे, गावठाण फिडरवरील लोड शेडिंग बंद करून 24 तास घरगुती लाईट सुरू करावी, जिल्ह्यातील सर्व खराब रस्त्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदार, इंजिनियर यांच्यावर कडक कारवाई करावी, वाढती महागाई व बेरोजगारी रोखावी, केंद्रीय शिक्षण मंत्री NTA परीक्षा रद्द करावी, तसेच कॉर्पोरेट दार्जिने व कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करावी, 8 तासांच्या कामासाठी 30,000 रुपये दरमहा किमान वेतन लागू करावे, खासगी उद्योग व शासकीय विभागातील कंत्राटी शिकाऊ कामगार कर्मचाऱ्यांना कायम करावे, समान कामाला समान वेतन लाभ लागू करावा, अंगणवाडी, आशा प्रवर्तक, शालेय पोषण, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना कायम कराव्या, त्यांना
ESI, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन लागू करावी, असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा कायदा लागू करावा, कल्याणकारी मंडळे कार्यान्वित करावी, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात सीटूचे LR राव, दीपक सोनवणे, शरद पाटील, राजेंद्र चौरे, बांधकाम कामगार संघटनेचे आसिफ शेख, आरोग्य मित्र कामगार संघटनेचे किरण डमढेरे, ॲडव्होकेट अरुण देवरे, आशा गट प्रवर्तक कामगार संघटनेच्या नाजमीन पिंजारी, रत्ना शिंदे, मीनाक्षी सोनवणे, सीमा पाटील, कविता अधिक, शंकर जाधव, भरत पाटील, MSMIचे सचिन पारोळेकर, योगेश्वर माळी, अमोल निशाने, राजेश कुलकर्णी, प्रदीप बोडगुजर आदी सहभागी झाले होते. कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर आणि जनता आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. प्रॉव्हिडंट फंड असेल, ESIC असेल, किमान वेतन 30,000 रुपये असेल, असं हे पब्लिक सेक्टर जे आहे ते प्रायव्हेटायझेशनचे आम्ही विरोध करतो. या विषय घेऊन आम्ही देशभरात आम्ही रस्त्यावर आहे आणि शाली पोषण आहार त्यांना कायम करावे, आशा गट प्रवर्तक त्यांना कायम करावे. शुभमंगल बहुउद्देशीय संस्था, अनुसूचित ठाकूर जमात, नोकरवर्ग सेवा संघ धुळे तसेच धुळे ठाकूर जमातीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन व क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जागतिक आदिवासी दिन व क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती शुभमंगल बहुउद्देशीय संस्था, अनुसूचित ठाकूर जमात, नोकरवर्ग सेवा संघ तसेच ठाकूर जमातीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात समाज बांधवांनी एकत्र येत आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, संस्कृती व हक्कासाठी लढा देणाऱ्या महान व्यक्तिमत्वांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यहामोगी व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विशद करताना उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव केला. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी केलेला संघर्ष, त्यांचे धैर्य आणि सामाजिक बांधिलकी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास ठाकूर समाजाचे ज्येष्ठ नेते DZ ठाकूर, भालचंद्र ठाकूर, सोमनाथ ठाकूर, प्रभाकर सूर्यवंशी, भाऊसाहेब प्रकाश भांबरे, शिवदास भांबरे, दरबारसिंग ठाकूर, हिम्मत बागुल, बापू ठाकूर, रमाकांत उपाचार्य, अनंत सिसोदिया, डॉक्टर हर्षकुमार भांबरे, ललित वाघ, दिनेश इशी, नरेंद्र ठाकूर, दादा ठाकूर, प्रमोद वाघ, भिकन ठाकूर, भूषण बागुल, राजेंद्र भांबरे, राजेंद्र ठाकूर, दिलीप महाले, संजय ठाकूर, सुभाष ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, किशोर ठाकूर, मदन महाले, सुरेश ठाकूर, कांतीलाल ठाकूर, अमृत ठाकूर, महेश ठाकूर, रवींद्र ठाकूर, संजय महाले यांच्यासह ठाकूर समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक मिनिट, हां रिपीट घ्या. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन 1982 साली युनेस्कोमध्ये जगातील सगळ्या आदिवासी भागातले कोणते भागात आदिवासी जास्त आहे त्या हिशोबाने हे करून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून युनेस्कोने जाहीर केला. तेव्हापासून आपल्या संपूर्ण राज्यात, देशात, जगात सगळीकडे आदिवासींचा हा दिवस साजरा केला जातो. इंग्रजांच्या काळापासून आदिवासींचं, दलित, भटके, विमुक्त जाती जमाती लोकांचे आधी इंग्रजांकडून शोषण होत होतं. त्यासाठी अनेक लोकांनी उठाव केले. त्यात बिरसा मुंडा, उमाजी नाईक, कंट्या भील यासारख्या आदिवासी नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या आदिवासीवर अत्याचाराला जागतिक आवाज उठवले जगावर. त्यासाठी सरकारला शेवटी नमावं लागलं इंग्रज सरकारला. परंतु बिरसा मुंडा यांना आपल्या लोकांनी गद्दारी करून पकडून दिल्यामुळे त्याला इंग्रजांनी फाशी दिली. बिरसा मुंडा म्हणजे हा झारखंडमधला असून रांची जिल्ह्यातला. परंतु त्यांचे आदिवासी कार्याचे सगळे आपण संपूर्ण भारतात कौतुक करत असतं. आणि आदिवासींच्या संदर्भात त्यांचे जे सरकारी धोरणं जे आहेत त्यासाठी आदिवासीचे जे कार्य आहे याचे आता राज्य जागतिक स्तरावरून अभ्यास केला जातो. अशा या आदिवासी दिनानिमित्त आज आमच्या धुळे जिल्ह्यातील वतीने आज आमच्या ठाकूर जमातीच्या वतीने DZ अण्णा आमचे अध्यक्ष आहेत, शुभमंगल आणि ठाकूर जमातीचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही हा कार्यक्रम जाहीर केला. आणि इथून दरवर्षी आमच्या हा 9 ऑगस्टला हा जागतिक कार्यक्रम होत राहील. आणि या निमित्ताने आम्ही सगळ्यांना हे सांगू की आदिवासी हे खरे संस्कृती रक्षक आहेत. त्यांच्यामुळे संस्कृती निसर्ग टिकून आहे. आदिवासी निसर्ग टिकला तरच आपण अस्तित्व टिकेल याची आपण जाणीव ठेवून आदिवासींबद्दल आपली सहानुभूती आणि आपला सपोर्ट दिला पाहिजे. यासाठी आदिवासी दिन हा जागतिक लेवलवर उत्साहाने साजरा केला पाहिजे असं या निमित्त मी आपल्याला आवाहन करतो. आणि आदिवासी ठाकूर जमात या संदर्भात नेहमी भरीव कार्य करीत असतं असं आमच्या या निमित्ताने
जाहीर आव्हान आहे की आदिवासी हे आपले मूळ संरक्षक आहेत संस्कृतीचे, त्यांचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कार्य केलं पाहिजे. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिक्षक कॉलनीतील प्लॉट क्रमांक 6 येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 60,000ची रोकड लंपास केल्याची घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिक्षक कॉलनीतील प्लॉट क्रमांक 6 येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे याच घरात 2 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्यांदा चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे 6.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 60,000 रुपयांची रोकड असा एवज लंपास केलाय. या घटनेतील 4 चोरटे इको 4 चाकी वाहनातून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील शिक्षक कॉलनीतील प्लॉट क्रमांक 6 येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाईदास देसले आपल्या कुटुंबासह वास्तव्यात आहेत. मुलीच्या शैक्षणिक कामानिमित्त ते पुणे येथे गेले असताना चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास करून पोबारा केला. चोरट्यांनी सुमारे 5.5 तोळ्यांची मंगळपोत, 1 तोळ्याचा टोंगल कॉप तसेच 60,000 रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 4 चोरटे इको 4 चाकी वाहनातून घटनास्थळी आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले. विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी देखील या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात चोरी झाली होती. मात्र 2 वर्षांचा कालावधी उलटूनही त्या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसल्याचे देसले यांनी सांगितले. त्यामुळे त्याच घरात पुन्हा चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मी श्री भाईदास देसले, शिक्षक कॉलनीत राहतो, देवपूर धुळे. मी 2023ला पण माझ्या घरामध्ये बाहेर कामानिमित्त गेले असताना रात्री चोरांनी चोरी केली होती. त्यावेळेस पण पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केलेली होती, परंतु त्याचाही काही कुठला निर्णय आजपर्यंत लागलेला नाही. आत्ताही 7 तारखेला मी मुलीच्या शैक्षणिक कामासाठी पुण्याला गेला असताना रात्री चोरट्यांनी माझ्या घरात दरवाजे तोडून काही ऐवज व रोख रक्कम माझ्या घरातून चोरून घेऊन गेलेली आहे. मी 8 तारखेला पुण्याहून परत आलो. पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्यांनी येऊन माझ्या घरात तपासणी केलेली आहे. तर पोलिसांनी मागचा आणि आत्ताचा थोडा विचार करून माझ्या घरावर परत जर अशा चोऱ्या दरोडे होत असतील तर उद्या मला पण आता भीती वाटायला लागली की आपण एकटे दुकटे घरात कसं राहावं. चोरी जरी हा असेल पण मग समजा घरात माणूस असला तर त्याच्यावर हल्ला पण होऊ शकतो. तर या दृष्टीने आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलं. तर कुठल्याही चोराचा शोध लागत नाही. का लागत नाही मग याच्यामध्ये शंका पण निर्माण होते. आणि नेमके मग पोलीस कुठपर्यंत तपास करतात. तर माझी एक हात जोडून विनंती की पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घ्यावी आणि मला सुरक्षा या दृष्टीने व परिसराची सुरक्षा या दृष्टीने त्यांनी बंदोबस्त करावा ही नम्र विनंती. धुळे तालुक्यातील नवलनगर येथील क्रांतीवीर नवल भाऊ कला महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आंबोडे येथील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. धुळे तालुक्यातील नवलनगर येथील नवल भाऊ कला महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तर्फे आंबोडे येथील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या सुमारे 30 ते 35 पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले. आंबोडे ग्रामस्थांवर ओढवलेले नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांना आधार मिळावा या सामाजिक भावनेतून महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत अन्नधान्य किट उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पाटील, प्राचार्य डॉक्टर व्ही.एच. उमाळे, डी.के. पवार, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, मनोहर पाटील, श्यामकांत पवार, प्राध्यापक डॉक्टर यू.वाय. गांगुर्डे, प्राध्यापक डॉक्टर एस.जे. पाटील, डी.बी. पाटील, एस.यू. पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम विकास मंडळ संचलित क्रांतीवीर नवल भाऊ कला महाविद्यालय नवलनगर येथे नुकताच शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी नुकतीच 8 दिवसापूर्वी जे महापुराची परिस्थिती या परिसरामध्ये ओढवली
त्या परिसरामध्ये असलेले वास्तव्यास असलेले ज्यांची हानी झालेली आहे अशा पालकांनाही अशा व्यक्तींनाही बोलवण्यात आलेलं होतं. या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी विजय हिरालाल उभाळे आमच्या स्टाफच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही काही निधी जमा केला आणि हे कार्य यापूर्वी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय नानासाहेब विजयनवल पाटील आमच्या संस्थेने सुद्धा अशा पूरग्रस्त व्यक्तींना निधी जमा करून त्या ठिकाणी निधी जमा करून सहकार्य केलेलं आहे. त्यांना फुलाची पाकळी एक चरितार्थाचं काहीतरी साधन असावं तात्पुरतं म्हणून त्यांना काही अन्नधान्याचं किट दिलेलं आहे. तसा प्रयत्न आमच्या महाविद्यालयाने या ठिकाणी केला आणि साधारणपणे 30 व्यक्तींना अन्नधान्याचं किट या ठिकाणी दिलं. आमच्या महाविद्यालयातील सर्व स्टाफने काही आर्थिक निधी जमा केला आणि शिक्षक पालक मेळाव्याच्या निमित्ताने तो कार्यक्रम होत असतानाच या व्यक्तींना एक सहानुभूती म्हणून हे थोडंसं 15-20 दिवसाचं चरितार्थाचं साधन म्हणून हे त्यांना मिळालेलं आहे. त्यांनी आभार व्यक्त केले आणि आनंदही व्यक्त केला. शासकीय मदत वेळोवेळी त्यांना मिळेलच शासकीय नियमानुसार, परंतु आमचं एक कर्तव्य लागतं, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. या कामी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर H.J. पाटील सर यांचं आणि सर्वांना समन्वयाने कार्यक्रम घडवून आणण्याचं कार्य प्राध्यापक डॉक्टर गांगुर्डे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या प्रयत्नातूनच हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला. त्यांनाही मी धन्यवाद देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू युवा सेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर महानगरपालिकेच्या पथकाने जेल रोडवरील अतिक्रमणे हटवली. भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे व पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात. महापालिका व AB फाउंडेशन संचलित स्वर्गीय इमलादेवी अग्रवाल धर्मदाय रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. भारतीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय किसान सभा धुळे नंदुरबार कमिटीच्या वतीने शिवतीर्थ चौकात करण्यात आले जेल भरो आंदोलन. जागतिक आदिवासी दिन व क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती धुळे जिल्हा ठाकूर जमातीच्या वतीने उत्साहात साजरी. शिक्षक कॉलनीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून धाडसी चोरी. आणि आंबोडे येथील पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे करण्यात आले वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.